सुप्रभात सगळ्यांना. आजची प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दीर्घ श्वास घ्या. परमेश्वराला धन्यवाद करा आजच्या दिवसासाठी. श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा. होल्ड, इनहेल. अगेन पोटातून दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा आणि सोडायचं. परमेश्वरा आजच्या सुंदर दिवसासाठी आदरयुक्त, सन्मानयुक्त, प्रेम, प्रतिष्ठा, चांगल्या बातम्यांनी भरलेल्या या दिवसासाठी खूप खूप आभार. मी जिवंत आहे, माझा श्वास चालू आहे, माझं शरीर सुदृढ आहे, मी सगळं काम करते, यासाठी तुझे खूप आभार. माझे आप्तेजन, माझे सगळे नातेवाईक खूप स्वस्थ आणि तंदुरुस्त आहेत. माझ्या आईसाठी आभार, जिने मला जन्म दिला. वडिलांसाठी आभार, ज्यांनी मला घडवलं, कर्तृत्ववान बनवलं, ज्यांनी मला शिक्षण शिकवलं. धन्यवाद माझ्या मिस्टरांसाठी, माझ्या नवऱ्यासाठी, जे मला खूप समजून घेतात आणि खूप प्रेम करतात. धन्यवाद माझ्या मुलीसाठी, जी एक शायनिंग स्टार आहे आणि ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे पुढे प्रगती करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा पंचतत्वांसाठी. धरती मातेसाठी धन्यवाद, जी मला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. पाण्यासाठी धन्यवाद, जे सतत आमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करतं, आम्हाला जिवंत ठेवतं. धन्यवाद सूर्यप्रकाशासाठी, अग्निदेवतेसाठी, जे आमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा चैतन्य निर्माण करतं. धन्यवाद त्या वायूसाठी, जे आमच्या श्वासामध्ये येणे जाणे आणि आम्हाला जिवंत ठेवणे, ही सगळी प्रक्रिया त्या श्वासामुळे होते. त्या हवेमुळे आम्ही जिवंत आहोत. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, जे आमच्यामध्ये आहे, त्यामुळे आम्ही काम करू शकतो. घरामध्ये असलेल्या स्पेसमुळे आम्ही इथे तिथे फिरू शकतो. या महत्वपूर्ण सगळ्या पाचही तत्वांसाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परिपूर्णतेच्या, संपूर्णतेच्या या दिवसासाठी धन्यवाद. आश्चर्य मागून आश्चर्यकारक आणि चमत्कारामागे चमत्कार, अशा नवीन नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये दररोज घडत आहे. मी खूप भाग्यवान आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये मला ज्या ज्या लोकांनी दुखवलेलं आहे, मी ती सगळ्यांना मी स्वतः चूज केले आहे. मी सगळ्यांना माफ करते आहे. मी सगळ्यांना माफ करते आहे. ज्यांच्याकडून मी ज्यांना दुखवलं असेल, माझ्याकडून नकळत कुणाला दुखवलं गेलं असेल, तर मी त्यांची मनपूर्वक माफी मागते. धन्यवाद माझ्या संपत्तीसाठी, धन्यवाद नातेवाईकांसाठी, धन्यवाद माझ्या घरासाठी, धन्यवाद कपड्यांसाठी, धन्यवाद पशु पक्षी, पूर्ण संपूर्ण झाड, फळं, फुलं, या सगळ्या गोष्टींसाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. धन्यवाद, 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 धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. माझे परमेश्वर माझ्यावर खूप प्रेम करतात. ते सतत माझ्या पाठीशी आहेत. मी प्रत्येक कामात हात लावेन त्याचं ते सोनं करतात. मला फक्त आणि फक्त यश आणि कीर्ती, माझ्या सगळ्या कामामध्ये माझी प्रगती होत आहे. मी फक्त एक यश आहे. मी जिंकण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. मी पैशाची चुंबक आहे. मी पैशाची खूप चांगली मैत्रीण आहे. पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी पैशावर खूप प्रेम करते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा आजच्या या सुंदर दिवसासाठी. स्मित हास्य करून आपल्याला धन्यवाद करायचा आहे. धरती मातेला दंडवत प्रणाम. तुमच्या आतमध्ये बसलेल्या सगळ्या परमपिता परमेश्वराला माझा आत्मवंदन, दंडवत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मीटिंग जॉईन केल्याबद्दल खूप खूप आभार. आणि स्वतःला तुम्ही अपग्रेड करता, तुमच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी येऊ, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. युट्यूब वरून जर ज्यांनी कोणी माझे सगळे पाहत असतील, जे ऑडियन्स आहेत, ते सगळे ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलंय, त्या सगळ्यांना खूप भरभरून आशीर्वाद. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप 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 प्रगती होऊ दे. धन्यवाद. चलो स्टार्ट. बेस्ट लेसन.
एक मिनिट द्या मला, मी फक्त रोज प्रॅक्टिस करा. सबकॉन्शियस माइंडच्या बुकमध्ये जे जे दिलं आहे त्याची कन्सिस्टन्सी असणार तरच रिझल्ट मिळणार. आज केलं उद्या केलं नाही तर रिझल्ट मिळणार नाही. आपल्याला एक खूप उत्तम असं इतकं व्यवस्थित एक बुक मिळाली आहे. ही अतिशय सुंदर बुक आहे ही. आपल्याला हवं ते मिळू शकतो. फक्त तुमच्यामध्ये तेवढी कन्सिस्टन्सी असली पाहिजे कुठल्याही कामाची. तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि ही बुक समजून घ्या. मोठ्यातले मोठे चमत्कार ही बुक करते. त्याने त्याचे स्वप्न कसे साकार केले. चलो स्टार्ट. हॉलिवूड मध्ये मी एका अभिनेत्याला भेटलो ज्याचे नाव कदाचित प्रत्येक चित्रपट पाहणाऱ्याला किंवा टेलिव्हिजन प्रेमींना परिचित असेल. त्याने मला सांगितले की तो मिडवेस्ट मधील एका छोट्याशा गावात वाढला होता. त्याचे शिक्षण फार कमी होते, त्याचे कुटुंब गरिबीतच जगत होते. पण बालवयातच त्याने यशस्वी चित्रपट अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. शेतात गवत कापताना, गायींना घरी नेत असताना किंवा त्यांना दूध देतानाही तो एका मोठ्या थिएटर बाहेर माझे नाव मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे असे स्वप्न पाहत होता. शेवटी अभिनेता होण्यासाठी तो घरातून पळून जाईपर्यंत अनेक वर्ष हे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. त्याला मोशन पिक्चर क्षेत्रात अनेक कामे मिळाली आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा त्याने लहानपणापासून पाहिलेले स्वप्न खरे ठरले. लवकरच त्याला अभिनेता म्हणून त्याची पहिली भूमिका मिळाली. प्रीमियरच्या दिवशी तो थिएटरमध्ये गेला तेव्हा तिथे आपले नाव मोठ्या अक्षरात दिव्यांच्या उजेडात चमकताना त्याने पाहिले. प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. त्याने लहानपणी जशी कल्पना केली होती तसेच सर्व काही होते. तो पुढे म्हणाला, सतत कल्पनेची शक्ती यश मिळवून देऊ शकते हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत आहे. येस, कल्पनेची शक्ती, इमॅजिनेशन पॉवर, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे दोन्हीही इथे वापरले गेलेलं. जेव्हा जोझेफ मर्फी हॉलिवूड मधल्या एका अभिनेत्याला भेटले, ते खूपच फेमस होते. टेलिव्हिजनवर चित्रपट त्यांचे यायचे. फेमस असे अभिनेता. जेव्हा त्या अभिनेत्याने जेव्हा जोसेफ मर्फीला सांगितलं की मी एका छोट्याशा गावात वाढलो, माझं शिक्षण खूप कमी होतं, गरिबी होती, बालवयामध्ये त्यांना खूप मोठं स्वप्न त्यांनी बघितलेलं लहानपणीच, की मला चित्रपट अभिनेता व्हायचं आहे. आणि जेव्हा ते शेतात काम करायचे, गायींना घरी न्यायचे, दूध देताना फक्त त्यांच्या डोक्यामध्ये सतत एकच थॉट, एकच विचार, थिएटरमध्ये माझं नाव मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. तेच स्वप्न पाहायचं रोज 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 रोज. त्याच्याच बद्दल विचार करणे, त्याच्याच बद्दल इमॅजिनेशन करणे, तीच कल्पना करणे. मग त्यासाठी सबकॉन्शियस माइंडने त्यांना हेल्प केली. ते घरातून पळून गेले. स्वप्न हे त्यांनी स्वप्न आपल्या उराशी बाळगलेलं. दिवस रात्र तो त्या स्वप्नामध्ये असा रंगून गेलेला. आणि एक दिवस म्हणजे त्याला मग मोशन चित्रपटामध्ये पण कामं मिळाली. शेवटी एक दिवस आला की त्याला त्याचं स्वप्न खरं ठरलं आणि तो एक मोठा अभिनेता म्हणून त्याला एक अभिनेता म्हणून पहिली मूव्ही मिळाली. त्या भूमिकेमध्ये त्या प्रीमियर ज्या दिवशी होता त्या पिक्चरचा, त्या दिवशी थिएटरमध्ये त्याचं नाव जेव्हा त्यांनी मोठ्या अक्षरात बघितलं, उजेडात चमकताना बघितलं, आणि हेच ते स्वप्न होतं, तो उराशी बाळगून लहानपणापासून आलेलं, त्या दिवशी पूर्ण झालेलं. याप्रमाणे सबकॉन्शियस माइंड काम करतो. तो दिशा दाखवतो तुम्हाला कसं कुठे तुमचं स्वप्न पूर्ण होईल. त्या त्या जागी तो बरोबर तुम्हाला तशा तशा लोकांची भेट करून देतो. आणि प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी झालेली. लहानपणी जशी कल्पना केली तसंच त्यांचं सर्व काही झालं. आणि माझ्या शेजारी सुद्धा एक मुलगी आहे. मे बी तुम्ही सगळ्या लोकांनी तिला बघितलं आहे. मेहंदी है रचनेवाली या सिरियलमध्ये ती ॲज अ म्हणजे ती लीड हिरोईन होती त्याच्यात. ती जी आहे शिवांगी खेडकर तिचं नाव आहे. तिने इंजिनिअरिंग केलं पण तिचं स्वप्नच होतं की मला करायचं तर या क्षेत्रामध्ये पुढे जायचंय. आणि आज ती एका म्हणजे पिंपल्या सौदागरमध्ये राहणारी
मागे कुठे कुठलाही बॅकग्राऊंड नाही की खूप असं फिल्मीवाला बॅकग्राऊंड नाही. आई साधी, वडील आपले भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ऍज अ मॅनेजर होते. आता ते रिटायर झालेले आहे आणि ती मुलगी आज बऱ्याच ऍडव्हर्टाईज, मोए मोएची ऍडव्हर्टाईज, त्याच्यानंतर ते मेहंदी रचनेवाली ती सिरियल, आणि अशा एक तेलगू कुठला चित्रपट त्याच्यात तिने काम केलेलं. म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला रस्ते मिळतात. पीएनजी गाडगीटच्या मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईज तिला मिळतात, सिल्वर स्टाईलच्या ऍडव्हर्टाईज. आम्हाला खूप अभिमान वाटतो ही शिवांगी, आम्ही तिला पिंकी म्हणतो, तर ती किती, ती इतकं तिचं म्हणजे तिने स्वतःला, मी स्वतः बघणारी आहे. 2009 मध्ये मी लग्न करून आली तेव्हा ती 10वीत होती. आणि तोपासूनच तिचा आजपर्यंतचा मी सगळा प्रवास बघते. तिचं एक पॅशन होतं की मला व्हायचं ते हेच व्हायचं. वडिलांनी म्हटलं म्हणून तिने तेवढं ते इंजिनिअरिंग केलं, आणि त्याच्यानंतर तिने तिला जे आवडते त्या क्षेत्रामध्ये ती आज खरंच खूप मोठं करिअर बनवते. आणि तिचं ते स्वप्न, ती कल्पना शक्ती तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकते. तुम्हाला जी तुमचं आहे, जे तुम्हाला पाहिजे आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते मिळते. सतत 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 कल्पना शक्ती यश मिळवून देऊ शकते. हे त्या व्यक्तीने सांगितलं, जोसेफ मर्फीला, की माझ्यापेक्षा हे कोणाला जास्त माहित नाही. कारण त्यांनी त्याच्यावर काम केलेलं, त्याने त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर काम केलं. लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथे आलं. तुम्ही जर आज कल्पना केली, आज एक बघितलं स्वप्न, मग राहू द्या 8 दिवस लिहिलंच नाही, कन्सिस्टन्सी नसेल तुमचं, सतत तुमचं तेच ध्येय नसेल, तर तुम्हाला ते साकार होणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. त्याची ड्रीम फार्मसी प्रत्यक्षात आली. 30 वर्षांपूर्वी मी एका तरुण फार्मासिस्टला भेटलो होतो. तर एका मोठ्या साखळी औषधांच्या दुकानात प्रिस्क्रिप्शन विभागात काम करत होता. एके दिवशी त्याच्याशी गप्पा मारत असताना तो मला म्हणाला, 25 वर्षांनी मला पेन्शन मिळेल आणि निवृत्त होईल. क्ष- क्षणभर शांत राहिल्यानंतर मी विचारले, लहानपणी तू फार्मासिस्ट होण्याचे स्वप्न पाहिले होते का? तो म्हणाला, नाही, मी नेहमी स्वतःला माझ्या स्टोअरचा मालक म्हणून पाहिले. मी रस्त्यावर चालत असताना लोकांनी मला नावाने ओळखावे, मला नमस्कार करावा, मीही त्या सर्वांना नावाने ओळखावे असे मला वाटत होते. तुम्हाला हे विचित्र वाटेल, पण मी स्वप्नातही पाहिले आहे की मुलांचे आई वडील त्यांच्या आजारी मुलांसाठी औषध आणण्यासाठी मध्यरात्री मला फोन करत आहे. मी माझा पायजमा घालून दुकानात खाली जात आहे आणि त्यांना पाहिजे असलेले औषध देतो असे सांगत आहे. असे काल्पनिक चित्र मी पाहत असे. 9 ते 5 या वेळेत एका मोठ्या दुकानाच्या काउंटरच्या मागे औषध विकण्याच्या नोकरीचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. मी म्हणालो, सर, मग तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न तू का करत नाहीस? त्यामुळे तू अधिक आनंदी आणि यशस्वी होणार नाहीस का? आता तरी तुझं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. इथून निघून जा, स्वतःचे दुकान सुरू कर. पण मी हे असे कसं करू शकतो? तो मान हलवत म्हणाला, त्यासाठी खूप पैसे लागतील आणि आता माझ्याकडे फारसे पैसे नाहीत. मग मी त्याला एक आश्चर्यकारक सत्य सांगितलं, तो जे काही सत्य मानतो ते अस्तित्वात आणू शकतो. मी त्याला अंतर्मनाच्या शक्तीबद्दल सांगितले. त्याला लवकरच समजून चुकले की जर त्याने त्याच्या अंतर्मनापर्यंत स्पष्ट आणि विशिष्ट विचार पोहोचवले तर त्या शक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते प्रत्यक्षात आणतील. तो आपल्याच दुकानात असल्याची कल्पना करू लागला. तो मानसिकरित्या बाटल्या पॅक करू लागला, प्रिस्क्रिप्शन नुसार औषधे बनवू लागला आणि ग्राहकांची वाट पाहण्याची कल्पना करू लागला. ते त्याचे शेजारी आणि मित्र देखील होते. याबरोबरच बँक बॅलन्सचेही चित्र त्याला दिसले. मानसिकदृष्ट्या तो त्याच्या काल्पनिक दुकानात काम करू लागला. एका चांगल्या अभिनेत्याप्रमाणे त्याने आपली भूमिका चोख बजावली. जणू काही तो एका स्टोअरचा मालकच आहे असे मनापासून वागू लागला. तसाच जगू लागला, चालू लागला आणि वावरू लागला. या गोष्टीचा पुढचा भाग मनोरंजक आहे. काही दिवसांनी त्याला ते काम सोडावे लागले. नंतर त्याला एका मोठ्या चेन स्टोअरमध्ये नवीन काम मिळाले. तो व्यवस्थापक झाला आणि नंतर जिल्हा व्यवस्थापक झाला.
4 वर्षात त्याने स्वतःचे दुकान खरेदी करून त्याचे डाऊन पेमेंट देण्यासाठी लागणारे पुरेसे पैसे जमवले. त्याने त्याला ड्रीम फार्मसी असे नाव दिले. हे तेच दुकान होते, तो म्हणाला, जे दुकान मी माझ्या कल्पना चित्रात पाहिले होते. तो त्याच्या निवडलेल्या क्षेत्रात एक प्रख्यात व यशस्वी व्यावसायिक बनला आणि त्याला जे करायला आवडत होते ते काम करण्यातील आनंद व समाधान मिळवू लागला. तर इथे कल्पनाशक्ती पुन्हा तेच आहे की ड्रीम फार्मसी कशी प्रत्यक्षात साकारल्या गेली. जेव्हा एका फार्मासिस्टला जेव्हा ते जोसेफ मर्फी भेटले आणि ते एका मोठ्या साखळी औषधाच्या दुकानामध्ये प्रिस्क्रिप्शनच्या विभागामध्ये जेव्हा काम करत होते, त्याचं स्वप्न काय होतं की माझं स्वतःचं दुकान असावं, मी स्वतः मालक म्हणून असावं तिथे. माझं असं मला म्हणजे औषध मला औषधासाठी प्रिस्क्रिप्शन येतील, मग मी औषध काढून देईल, औषधासाठी फोन येईल, मग सगळ्या गोष्टी तो कल्पनेने रोज साकारत होता. त्याला जे हवं होतं ते. हळूहळू असे सर्कमस्टन्सेस आले, असं त्याला सबकॉन्शियस माइंडने मदत केली की त्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरलं. जेव्हा त्याला कळलं की सबकॉन्शियस माइंड असं काम करतं, जेव्हा त्याला सांगितलं गेलं, त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर पूर्ण 100% विश्वास ठेवून कसोटीने मन लावून कल्पना शक्तीचा वापर केला. पैजामा घालून दुकानात खाली जात आहे, पाहिजे ते औषध देत आहे, औषधांच्या बाटल्या, काउंटर, प्रिस्क्रिप्शन, बॅलन्स शीट, सगळं 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 त्यांनी असं स्वप्नामध्ये बघितलं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरलं. जेव्हा त्याला सांगितलं जोझफ मार्फीने, आनंदी यशस्वी होणार नाहीस का, तुझं स्वप्न तुला पूर्ण करायचं तर मग तू काहीतरी कर. आणि त्यांनी तसंच सेम त्याची कल्पनाशक्ती वापरली आणि त्याचं स्वप्न अस्तित्वात आलं. त्याला अंतर्मनाचं जे स्पष्ट त्याचा विचार त्याचे पोहोचले अंतर्मनापर्यंत. त्याला जे जे त्यांनी अंतर्मनाची शक्ती जशी जशी वापरली, तसे तसं त्याचे विचार जेव्हा अंतर्मनापर्यंत स्पष्ट पोहोचले आणि त्या शक्तीने मग ते काम करायला सुरुवात केली. तो सेम इतकं त्यांनी म्हणजे लाईव्हली फील केल्या सगळ्या गोष्टी, औषधाच्या बाटल्यांपासून एव्हरीथिंग, प्रिस्क्रिप्शन, बाटल्या पॅक करणे, ग्राहकाची वाट बघणे, सगळं सगळं चित्र मानसिकदृष्ट्या तो त्याच्या कल्पनामध्ये बघायला सुरुवात केली. आणि एक परफेक्ट कलाकार कसं काम करतो ना, त्याप्रमाणे त्यांनी त्याच्या कल्पनाशक्तीमध्ये तसंच काम केलं. स्टोर्स का मालक, सगळं 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 तसंच वागणं, तसंच बोलणं, तसंच चला, म्हणजे आतूनच तो ऍज अ बिंग म्हणतात ना, ते त्याच्या पूर्ण आतमध्ये ती गोष्ट उतरलेली. आणि मग सेम असं झालं की तो जॉब त्याने सोडला, त्याला नवीन चेन स्टोअर मध्ये काम मिळालं, एक व्यवस्थापक म्हणून तिथे राहिला. त्याच्यानंतर त्याने एक दुकान खरेदी केलं आणि स्वतःच्या त्या दुकानाला ड्रीम फार्मसी नाव देऊन त्याचं ते दुकान सत्यात उतरलं, जे त्यांनी कल्पना चित्रात पाहिलं होतं. आणि एक प्रख्यात यशस्वी व्यावसायिक तो बनला. त्या जे काम करण्यात त्याला खरा आनंद वाटायचा, ते काम त्याला मिळालं आणि तो त्या काम करण्यामध्ये खूप आनंद आणि समाधान मिळवू लागला. तर फक्त कल्पना शक्ती, सबकॉन्शियस माइंड आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे असं काम करतात. आपल्याला कंटिन्यू त्याच्यावरच काम करायचं आहे. आपल्या स्वप्नासाठी आपल्याला रोज आपली कल्पना शक्ती वापरायची आहे. म्हणून सकाळी जेव्हा आपण ड्रीम लिस्ट रोज वाचायची, ड्रीम लिस्ट रोज स्वप्न आपल्यामध्ये जागे ठेवायची, रोज रोज वाचा. पहिले 2-3 स्वप्न जी तुमची खूप महत्वाची आहे, 7 मिनिट बिलकुल 101% बसून शांततेने व्हिज्युअलाइज करा. अर्ली मॉर्निंगचा जो तुम्ही उठता त्याच्यानंतरचा जो पहिला जो स्पॅन असतो, जिथे तुम्ही ड्राउझी स्टेटमध्ये असता, तिथे तुम्ही स्वप्न व्हिज्युअलाइज करा, तुमचं अफर्मेशन त्याच्यामध्ये टाका आणि मग बघा कसं म्हणजे इतके पंख लागतील ना, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे रस्ते सापडतील. तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही. सहज तुम्हाला तुमचं ते सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीपर्यंत उचलून घेऊन जाईल. तुम्हाला कळणारही नाही की अरे हे झालं कसं. व्यवसायामध्ये अंतर्मनाची शक्ती वापरणे. काही वर्षांपूर्वी मी व्यावसायिकांच्या एका
गटासमोर स्वतःची कल्पनाशक्ती आणि अंतर्मनाच्या शक्तींवर व्याख्यान दिले होते. महान जर्मन कवी गटे यांच्यासमोर जेव्हा मोठ्या अडचणी आणि समस्या उद्भवल्या होत्या, तेव्हा त्यांची कल्पनाशक्ती कशी वापरली हे मी त्या व्याख्यानात सांगितले. गटेचे चरित्रकार सांगतात की त्याला अनेक तास तास एकांतात शांतपणे काल्पनिक संभाषणे घा घालण्याची सवय होती. त्याने काही मित्र त्याच्या समोर बसून त्याला योग्य उत्तरे देत आहे अशी तो कल्पना करत असे. दुसऱ्या शब्दात त्याने अशी कल्पना केली की त्याचा मित्र त्याला त्याच्या समस्येबद्दल योग्य किंवा व्यावहारिक सल्ला देत आहे. त्या मित्राचे नेहमीचे हावभाव आणि बोलण्याची खास शैली यांचीही तो कल्पना करत असे. हे संपूर्ण काल्पनिक दृश्य तो शक्य तितके वास्तविक आणि जिवंत पद्धतीने उभे करत असे. या व्याख्यानाला एक तरुण स्टॉक ब्रोकरही उपस्थित होता. त्याने गटेचे हे तंत्र वापरायचे ठरवले. त्याने एका ओळखीच्या कोट्याधीश गुंतवणूकदाराशी काल्पनिक संभाषण करण्यास सुरुवात केली. ज्याचे तो त्याच्या समंजस्य स्टॉक सूचनेबद्दल कौतुक करत असे. हे संभाषण त्याच्या मनात एक मानसशास्त्रीय विश्वास म्हणून ठसेपर्यंत त्याने हे संभाषण सुरू ठेवले. या गुंतवणूकदार मित्राचा अंतर्गत संवाद आणि नियंत्रित कल्पनाशक्ती निश्चितपणे त्याच्या ध्येयाशी सुसंगत होती. त्याचे काम त्याच्या ग्राहकांना योग्य गुंतवणूक पर्याय सुचवणे हे होते. त्या ग्राहकांना त्याच्या सुज्ञ सल्ल्याने जास्तीत जास्त पैसे मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे आणि हे जणू त्याचे जीवन ध्येयच होते. तो अजूनही त्याच्या व्यवसायात त्याच्या अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करत आहे आणि त्याच्या क्षेत्रात खूप यशस्वी झाला आहे. अलीकडेच त्याची मुलाखत एका आघाडीच्या अर्थविषयक मासिकातही आली होती. हम्म. कुठल्याही क्षणी म्हणजे जसं आता वरची स्टोरी जी होती त्यामध्ये तो व्यक्ती रिटायर झाल्यानंतरही त्यांनी त्याचं जे स्वप्न कंप्लीट झालं. तर नेहमी आपण नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करायचं, स्वतःला अपडेट करायचं. ऑलवेज जसं नेहमी एका स्टुडंट प्रमाणे नवीन नवीन गोष्टीला अ, स्वतःमध्येच एक नवीन हे करायचं, काय म्हणतात त्याला, अपग्रेड करत राहायचं. पूर्वीच्या काळी कम्प्युटर नव्हते, मग नंतर कम्प्युटर आले, आपण ते शिकलो, आपल्याला ती स्किल आली, टायपिंग, सगळ्या गोष्टी. तर असं जितकं जितकं तुम्ही कराल, तर जसं पूर्वी समज असा होता की म्हातारपण आलं की माणसाचे ते कल्पनाशक्ती कमी होते किंवा त्यांचं मेंदू एवढा व्यवस्थित काम करत नाही. तर हे सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या, असं काही नाही आहे. जितकी जास्तीत जास्त तुम्ही तुमच्यामध्ये लर्निंग एक हे ठेवली ना, जिद्द, आस, हर गोष्ट शिकण्याची तुमची जी हे असते एक आवड, ही जर तुम्ही तुमची जिवंत ठेवली, तर तसे तसे तुमचे न्यूरॉन्स काम करायला लागतात आणि त्याप्रमाणे तुम्ही अधिकाधिक म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही वयामध्ये असं नाही आहे की 60s नंतर तुम्ही काही करू शकणार नाही, असं असं काहीही नाहीये. जितकं जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या ब्रेनचा वापर कराल, नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकाल, स्वतःला अपग्रेडेड ठेवाल, कन्सिस्टन्सी असेल, तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू कराल, तर तेवढे तेवढे तुमच्या मस्तिष्कमध्ये असलेले, तुमच्या डोक्यामध्ये असलेले न्यूरॉन्स ते अजून 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 छान छान होतील आणि काम करायला लागतील. त्याप्रमाणे तुम्हाला कल्पनाही सुचत जाईल. सेम तसंच आता या मुलांनी जेव्हा व्यवसायामध्ये अंतर्मनाची शक्ती कशी वापरली, तो एक व्यावसायिकाच्या गटासमोर स्वतःची कल्पनाशक्ती आणि अंतर्मनाच्या शक्तीवर व्याख्यान देऊन राहिला होता. त्याने महान जर्मन कवी गटे यांच्यासमोर जेव्हा मोठ्या मोठ्या अडचणी आणि समस्या उद्भवल्या, तेव्हा त्यांनी कशी त्यांची कल्पनाशक्ती त्याच्या व्याख्यानात वापरली हे सांगितलं. गटेचे चरित्रकार सांगतात की त्याला अनेक तास तर जे तो जो ग्रुप होता, ते सांगतात की एकांतात शांतपणे काल्पनिक संभाषण करण्याची त्याला सवय होती. मग तो काय करायचा, जसं स्टॉक मार्केट आहे, त्याचे काही मित्र त्याच्यासमोर बसून योग्य उत्तरे देत आहे याची कल्पना करायचा. दुसऱ्या शब्दात त्याने अशी कल्पना केली की त्याचा मित्र त्याच्या समस्येबद्दल योग्य किंवा व्यावहारिक त्याला सल्ला देतो आहे. त्याचे मित्र नेहमीचे हावभाव व बोलण्याची खास शैली तो त्या कल्पनेमध्ये नेहमी आणत असेल. सगळे दृश्य तो हे काल्पनिक शक्य तितकं वास्तविक आणि जिवंत पद्धतीने उभे करत असे.
जेव्हा गटेसमोर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर एक मोठं चॅलेंज जेव्हा उभं राहिलं, तेव्हा त्यांनी ही कल्पनाशक्तीचा वापर केला की सगळे बसले आहे, त्यांना कुठला मित्र काय सल्ला देत आहे, कसे बोलत आहे, जिवंत असं त्यांनी पूर्ण पिक्चर बघण्यास सुरुवात केली. आणि त्याच व्याख्यानामध्ये एक मुलगा होता जो स्टॉक ब्रोकर होता. सेम त्या मुलाने काय केलं, जसं गटेने आपलं तंत्र वापरलं, गटेला जेव्हा समस्या अडचणी आल्या, समस्या उद्भवला, मग त्या गटेने जेव्हा कल्पनाशक्तीचा वापर केला त्या व्याख्यानामध्ये, जेव्हा त्यांनी सांगितलं आणि त्या मुलांनी त्या व्याख्यानामध्ये बसताना ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की गटेने कसं त्याच्या समस्या सोडवल्या, सेम त्यांनी काय केलं, गटेचं तंत्र वापरलं. तो एका जसं म्हणजे फील केलं त्यांनी, एका खूप मोठ्या कोट्याधीश अशा गुंतवणूकदार आहे, त्याच्याशी त्याचं समोरचा बसून संभाषण सुरू आहे, तो समोर बसलाय, हा त्याच्याशी बोलतोय, तो त्याला सांगतोय की अरे आज ये स्टॉक तुम्ही घ्या, तुम्हाला हे, आणि तो स्टॉक सुचवत आहे, हा त्या सूचनेचं खूप कौतुक करत आहे, दोघांमध्ये खूप मस्त छान असं संवाद चालू आहे. तो विश्वास ठसेपर्यंत त्याचं संभाषण त्याने सुरू ठेवलं. आणि गुंतवणूकदार मित्राचा त्याचा जो अंतर्गत संवाद होता आणि नियंत्रित त्याची जी कल्पनाशक्ती होती, ही त्याच्या ध्येयाशी सुसंगत म्हणजे सिंक्रोनाइज. अंतर्मन संवाद, नियंत्रित कल्पनाशक्ती, निश्चित असं ध्येय, हे एकाच याच्यामध्येच काम करायला लागले. आणि त्याचे काम त्याच्या ग्राहकांना योग्य गुंतवणुकीपर्यंत पोहोचवणे, हे सुचवणे हे होतं. आणि तसंच मग सेम तो करायला लागला. सुज्ञ सल्ल्याने जास्तीत जास्त पैसे मिळवून देणे, आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे, हे जणू त्याचं आता ध्येय झालं होतं की चला क्लायंट्सला किती मी हे करू शकतो. आणि त्याप्रमाणे तो त्याची कल्पनाशक्ती वापरायचा. आणि ही कल्पनाशक्ती वापरून तो त्याच्या कामामध्ये खूप यशस्वी झाला. आणि जेव्हा त्याची मुलाखत घेतल्या गेली, तेव्हा त्याला त्याचं आघाडीचा अर्थविषयक म्हणजे एक मोठा गुंतवणूकदार असं त्याचं मासिकामध्ये नाव पण आलेलं. तर कल्पनाशक्ती ही आपण कशासाठी वापरू शकतो, या सगळ्या तीन चार गोष्टी आहे ज्याच्यामध्ये सगळीकडे जर बघितलं, कल्पनाशक्ती, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि कन्सिस्टन्सी, तुमचा संवाद कसा साधता तुम्ही, कल्पनाशक्ती करताना किती तुम्ही जिवंत ती साकारता, तुमचे किती पिक्चर किती क्लिअर आहे, तुमचे थॉट्स किती क्लिअर आहे, तुमचं विजन किती क्लिअर आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि कुठलीही गोष्ट जर आपल्यासोबत आपल्या मनासारखी नाही घडली, तर तिथे टेन्शन किंवा चिडचिड किंवा राग असं न करता शांतपणे बसणे. कारण शांत मनातच सबकॉन्शियस माइंड वर्क करतं, अशांत मनामध्ये सबकॉन्शियस माइंड काम करत नाही. शांत बसून त्याला आव्हान करणे, त्याला विचारणे, आणि मग त्या मार्गावर तो बरोबर तुम्हाला घेऊन जाईल. सेम या व्यक्तीने स्टॉक मार्केटमध्ये एवढं हे केलेलं. मग विचार करा की आपण किती सहज, आपल्याला किती सुंदर हे टूल मिळालेले आहे. वन ऑफ द बेस्ट बुक, म्हणजे मला अतिशय आवडणारी बुक माझी नंबर 1ची आता ही झालेली आहे. मॅजिक बुक मध्ये आपल्याला सांगितलेल्या एक्सरसाइजेस तुम्ही इतक्या सहज करू शकाल या सबकॉन्शियस माइंडचा वापर करून. कुठलीही समस्या सोडवायची आहे, सबकॉन्शियस माइंडला आव्हान करा, त्याला विचारा कसं करू, काय करू, तो तुम्हाला रस्ता देईल. तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्ही जर म्हटलं "ए रे उमरान पड तोंडात", तसं होणार नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारता येणार नाही. तुम्हाला तुमचं काम करावं लागेल. तासन तास लोक कल्पने शक्तीचा वापर करायचे इथे. फक्त 5 आणि 10 मिनिटं केलं आणि झालं असं नाही. ते सतत जगायचे. चालताना, फिरताना, बोलताना ते त्यांच्या विश्वातच असायचे, त्यांच्या कल्पनाशक्तीतच ते असायचे, त्यांचं स्वप्न ते कंटिन्यू जगत होते. आणि तेव्हा ते प्रत्यक्षामध्ये साकारले गेले. तसं आपल्यालाही करावं लागेल, जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायची असेल तर. 16 वर्षाचा मुलगा. मग 6-26 झालं. होईल. हे एक छोटीशी स्टोरी आहे. हं. अं, 16 वर्षांचा मुलगा हा, बरोबर आहे. हे अपयशाला एवढे विचार कम्प्लीट करूया, बदलतो. होऊन जाईल मग, ठीक आहे. हायस्कूलमध्ये शिकणारा एक तरुण मुलगा मला म्हणाला,
मला खूप कमी मार्क्स मिळत आहे. माझी स्मरणशक्ती कमी होत आहे. मला नेमके काय झाले आहे तेच कळत नाही. मला आढळले की या मुलाची एकच गोष्ट चुकीची आहे, ती म्हणजे त्याची वृत्ती. तो त्याच्या अभ्यासाबद्दल उदासीन होता आणि त्याला त्याच्या काही शिक्षक आणि वर्गमित्रांबद्दल तिरस्कारही वाटत होता. अभ्यासात यशस्वी होण्यासाठी त्याच्या अंतर्मनाचा उपयोग कसा करायचा हे मी त्याला शिकवले. तो दिवसातून अनेक वेळा, विशेषतः झोपण्याच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर, सकारात्मक स्वयंसूचना म्हणू लागला. आपण पाहिल्याप्रमाणे सुप्त मनावर विचार प्रसारित फक्त करण्यासाठी मनापर्यंत. सॉरी सुप्त मनापर्यंत विचार प्रसारित करण्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ असते. त्याने पुढील प्रमाणे सकारात्मक स्वयंसूचना केली. मला जाणवते की माझे सुप्त मन हे स्मृतींचे भंडार आहे. मी शिक्षकांच्या व्याख्यानांमध्ये जे काही वाचले किंवा ऐकले ते सर्व संकलित करतो. माझी स्मृती उत्तम आहे. माझ्या अंतर्मनाची अमर्याद बुद्धिमत्ता मला परीक्षेत जे काही माहिती असणे आवश्यक आहे ते मला सतत सांगत असते. मग ते लिहिलेले असो किंवा बोलले गेलेले. मी माझ्या सर्व शिक्षकांकडे आणि वर्गमित्रांकडे प्रेम आणि सदिच्छा पाठवत आहे. त्यांनी यशस्वी व्हावे आणि त्यांना सर्व चांगल्या गोष्टी मिळाव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे. तो आता पूर्वीपेक्षा खूप जास्त स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत आहे. त्याला आता आता प्रत्येक प्रत्येक विषय. विषयात ए ग्रेड मिळत आहे. अभ्यासात यश मिळवण्याबद्दल त्याचे शिक्षक आणि पालक त्याचे अभिनंदन करत असल्याची तो सतत कल्पना करतो. व्हेरी, आता जे काही स्टुडंट्स आहेत आपल्या या ग्रुपमध्ये ज्यांची मुलं स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्वाचा हा आहे की कसं आपण अपयशाला यशामध्ये बदलू शकतो. 16 वर्षाचा मुलगा, त्यांनी यशामध्ये कसं बदललं त्याचं हे अपयश. तो मुलगा जो होता, त्याला खूप मार्क्स मिळायचे कमी. नेहमी त्याची स्मरणशक्ती दिवसेंदिवस कमी 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 होत जात होती. पण असं काय झालं, तर त्याला एक गोष्ट अशी आढळली की तो नेहमी, जी मुलं फर्स्ट यायची, जी चांगली होती अभ्यासामध्ये, त्यांच्याबद्दल खूप जलसी, खूप जास्त की अरे हे कसे येतात पुढे, म्हणजे त्याला बरं नाही वाटायचं या सगळ्या गोष्टी. शिक्षकांबद्दल वाईट साईड बोलणे, अभ्यासाबद्दल कटकट करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलामध्ये होता. शिक्षकांचा तिरस्कार, मित्रांचा तिरस्कार, त्याच्यामुळं तो एक एक त्याचं म्हणजे पतन होत चाललं होतं. स्मरणशक्ती कमी, मार्क्स कमी, त्याची वृत्ती खूप खराब झालेली होती. आणि ती वृत्ती होती जी त्याला ह्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यासोबत घडत होत्या. मग आता अभ्यासात यशस्वी होण्यासाठी त्याने त्याच्या अंतर्मनाचा वापर करायचा ठरवलं. जेव्हा हे त्याला कळलं, जेव्हा तो जोझेफ मर्फीला भेटला, त्याला सांगितलं की आता तू अंतर्मनाच्या शक्तीचा वापर कर, तर काय करायचं, तर दिवसातून अनेक वेळा, मेन म्हणजे जेव्हा झोपेच्या आधी आणि सकाळी उठल्यावर, स्वतःला स्वयंसूचना द्यायच्या. आणि सगळ्यात सर्वोत्तम ही वेळ शांत असतो तेव्हाची आहे. सुप्त मनापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, तुमचे विचार त्याच्यापर्यंत न्यायचे असेल, तर सगळ्यात बेस्ट टाइम इज अर्ली मॉर्निंग अँड बिफोर गोइंग टू स्लीप. झोपेच्या आधी आणि जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा. आता या मुलांनी काय केलं, स्वयंसूचना द्यायला सुरुवात केली की माझे जे हे मन आहे, मी म्हणजे खूप ब्रिलियंट आहे. माझं सुप्त मन हे स्मृती म्हणजे मी कुठलीही गोष्ट आठवू शकते. जसं काही मला माझी बुद्धी ही एलिफंट बुद्धी असतं. मला जाणवते की माझे सुप्त मन हे स्मृतीचे भांडार आहे. मी शिक्षकांच्या व्याख्यानामध्ये म्हणजे मला शाळेमध्ये जे काही शिक्षक शिकवतात, मला कॉलेजमध्ये, आता हे आपापल्या गरजेनुसार आपण हा शब्द शब्द तिथे वापरा. ज्यांची मुलं आहेत त्यांनाही सांगते मी, शाळेमध्ये शिकत असेल तर शाळा, कॉलेजमध्ये असेल तर कॉलेज, जिथे जिथे माझे शिक्षक मला जे जे शिकवतात, कुठलाही सब्जेक्ट असू दे, ते सगळं ज्ञान मी संकलित करत आहे. माझी स्मृती म्हणजे माझी जी स्मरणशक्ती आहे, ती खूप उत्तम आहे. माझी स्मृती खूप उत्तम आहे. माझ्या अंतर्मनामध्ये अमर्याद बुद्धिमत्ता आहे, जी मला परीक्षेत जे काही माहीत आहे, असणे आवश्यक आहे, ते मला सतत सांगत असते. म्हणजे मला परीक्षेच्या वेळेस काय काय माहीत असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची कल्पना, ही सगळ्या गोष्टी मला माझं सबकॉन्शियस माइंड सतत सांगतं. मी जे लिहिलेलं असो किंवा बोललेलं गेलेलं असो, मला परीक्षेच्या वेळेस सगळे प्रश्नांची उत्तरं अचूक आठवतात.
हे सगळं असे जर तुम्ही कंटिन्युअस बोलत राहिला आणि सतत हा मुलगा तसा बोलत गेला, मग सगळ्या शिक्षकांकडे, वर्गमित्रांकडे सारखं तो प्रेम पाठवायचा. वाव, किती छान माझी मित्र आहेत, त्यांचे खूप मार्क्स छान आहे, असंही त्यांना पुढे पुढे असेच मार्क मिळू दे. माझे सगळे शिक्षक किती छान आहे, किती छान शिकवतात, त्यांनी शिकवलेलं मला खूप छान समजतं, सहज मी त्यांच्या सगळ्या शिकवलेल्या गोष्टी ग्रास्प करू शकतो. असं कंटिन्यूस प्रेम 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 पाठवलं. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी व्हावं, त्यांना चांगलं चांगलं डेस्टिनेशन, त्यांचं जे काही स्वप्न आहे त्यांचं पूर्ण व्हावं, असं त्या मुलांनी त्या चांगल्या गोष्टी जेव्हा त्या मनापासून त्या समोरच्या व्यक्तींकडे पाठवायला सुरुवात केली, आणि चमत्कार असा झाला की तो हलका झाला, तो अगदी आनंदी राहू लागला. आणि तो स्वतः इतका आनंदी होता की तो स्वतःही, मग त्याची स्मरणशक्ती वाढली, त्यालाही अभ्यासामध्ये इंटरेस्ट आला, त्याला सगळ्या विषयामध्ये छान मार्क मिळू लागले, सगळं त्याचं व्यवस्थित झालं. म्हणून म्हणतात की रिलेशनशिप ज्यांची ज्यांची कुठे चॅलेंजिंग असेल, त्यांनी आठवा, जिथे जर तुमचं एखादं रिलेशनशिप जरी खराब असेल, तर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बिघडतात. सो ऑलवेज रिलेशनशिप ही म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, ती चांगली ठेवा आणि फक्त प्रेम ठेवा आपल्या मनामध्ये. तर त्या मुलांनी त्याच्या अभ्यासामध्ये त्याला यश मिळायला लागलं आणि ए ग्रेड आल्यानंतर तो तिथेच थांबला नाही. त्यांनी ही प्रोसेस कंटिन्यू त्याच्या लाईफमध्ये सतत चालू ठेवली आणि सतत तो अभिनंदन करायचा त्याच्या मित्रांना. सो आज इथेच थांबूया. जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या आयुष्यामध्ये कुठे रिलेशन खराब असतील, तर ते दुरुस्त करा. कारण जर रिलेशन खराब असेल, तर मग तुम्ही तुमचं कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी ब्लॉकेज, कुठलंही काम तुमचं थांबेल, तुमचे परफॉर्मन्स खराब होतील. म्हणजे कुठला ना कुठला तरी आयुष्यामध्ये ब्लॉकेज येतच, छोटं मोठं का होऊ नये, पण सगळ्यांना माफ करा, लेट गो करा. म्हणून मी सकाळी मोस्टली ही गोष्ट प्रेयरमध्ये सांगतेच की मी मी तर कालपासून खूप अजून एक गोष्ट नवीन शिकली आहे, मी खरंच आता चूज केलाय, आय जस्ट फॉरगिव्ह. मी सगळ्यांना माफ करणार आहे. आपण नेहमी म्हणतो की मी खूप माफ केलं, माफ केलं, माफ केलं, पण आपण करत नाही. आपल्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक छोटासा तो एक असतोच बारीक किडा, तो काढा, त्याला खोदून काढा, फेकून द्या त्याला. नका, बिलकुलच नाही. कारण मला स्वस्थ राहायचंय. तो किडा मी आतमध्ये ठेवून मी 100 बिमाऱ्यांचं घर माझं बॉडी कशाला करू? आज जरी मला वाटते की मी चांगली आहे, एखाद्या दिवशी हात दुखेल, दुसऱ्या दिवशी पाय दुखेल, तिसऱ्या दिवशी पोट दुखेल, काही ना काही कंटिन्युअस एक सायकल चालेल ती. रिलेशनशिपसाठी प्लीज सगळ्यांना माफ करा, सगळ्यांना. कारण एनर्जी लेवलवर आपण सगळे सेम आहोत. जी गोष्ट तुमच्या समोर येते ना, ती तुमच्या समोर आली आहे म्हणजे ती तुमच्यात आहे कुठेतरी. ती तशीच तुमच्या समोर कधीच येणार नाही, हेही लक्षात ठेवा. कुठलेही तुम्हाला जर तुमच्या नातेवाईकामध्ये, सराउंडिंग मध्ये कुठेतरी तुम्ही कुठल्या जरी डिझीजचं जरी नाव ऐकतात ना, ती कुठेतरी कशी तरी तुमच्यामध्ये आहे ती, म्हणून ती येते. तुमच्यासोबत जर कोणी वाईट वागतं ना, ती तुमच्याच मध्ये कुठेतरी ते आहे, म्हणून ती तुमच्या समोर आली, ती तशी येत नाही. आपलीच एनर्जी आपल्याला दुरुस्त करायची, आपण दुसऱ्यांची एनर्जीला काहीच करू शकत नाही. तुम्ही स्वतःची एनर्जी दुरुस्त केली ना, ऍटोमॅटिक समोरच्याची पण होऊन जाणार. कारण एनर्जी लेवलला, क्वांटम फील्डवर तुम्ही मी सगळे आपण सेम आहोत. जसं पाण्याच्या वर तुम्ही काळी मारली तर तुम्ही पाण्याला वेगळं करू शकता का? नाही. एनर्जी फील्डला आपण सगळे कसे आहोत? एकमेकांपासून आपण आपल्याला तोडू शकतो का? नाही. सो स्वतःवर काम करा, दुसऱ्यांवर नाही करायचं. आपली एनर्जी नेहमी हाय ठेवायची. माफ करा, काही फरक नाही पडत. आणि मी खरंच म्हणजे मी आता स्वतःवर हेच काम करणार आहे. मला लेट गो करणे हे शिकायचं आहे. फक्त प्रेमात राहायचं आहे आणि फील फ्री करून मला माझ्या स्वप्नांवर काम करायचं. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, सगळ्यांना समजलेलं आहे. थँक्यू. थँक्यू. मॅम, मला एक शेअरिंग करायचं होतं. वा, व्हेरी गुड, करा. ती गोष्ट घडून बरेच दिवस झाले, पण माझ्या निदर्शनात ती आत्ता आली, कारण मला पुन्हा एक अपॉर्च्युनिटी मिळाली होती आणि ती मी एक्सेप्ट करावी की नाही, त्यावेळेला मी
थोडं माझ्या सबकॉन्शियस माइंडला विचारलं त्यावेळेला मला लक्षात आलं की मार्चमध्ये माझं 2019 पासून सकाळची बॅच 6:15ला असते, कारण माझ्या मुली 6:15ला स्कूलला जातात. तर मला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की 6ला घ्या, 7ला घ्या, पण नव्हती करत कारण फर्स्ट प्रेफरन्स फॅमिली असते. तर आता मी जस्ट मार्चमध्ये मला सगळे म्हटले की मॅम विचार करा, समर सीझन स्टार्ट झालाय हे ते वगैरे म्हणून. मग मी म्हटलं ठीक आहे ना, करूयात आपण. 6:15ची म्हणजे आता काही दिवसापूर्वी विंटर पासून 7:30 झाली होती, तर ठीक आहे आपण 7ला करूयात batch. आणि मी 7ला केली आणि त्यावेळेला मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला विचारलं करू शकतो ना, हा ठीक आहे. मला तिकडून हा यस रिप्लाय आला, मी बॅच केली. 7चा टायमिंग स्टार्ट झाला कारण त्यावेळेला मुलीच्या व्हॅकेशन स्टार्ट झालेल्या होत्या. आणि नंतर 15 दिवसांनी जेव्हा स्कूल रिओपन होणार तेव्हा स्कूलचा मेसेज आला की स्कूल टायमिंग चेंज झाला आहे आणि ती आता 6:15च्या ऐवजी घरूनच 6:55ला जाते. म्हणून सगळं युनिव्हर्सने बरोबर ते सगळं काही अरेंज केलं माझ्यासाठी, जे 2019 पासून नव्हतं होत ते. वाव, ग्रेट. वाव, खूप छान. वाव. छान. खूप छान. बढिया. बरं. मग हेच असं काम करतं, सबकॉन्शियस माइंड मॅजिकर. काम करतं. मॅजिशियन. काय म्हणताय मॅडम तुम्ही, ज्योती मॅम? त्या मॅजिशियन झालेले आहेत. हा, नाही आहे, त्या प्रॅक्टिशनर आहेत चांगले. तुम्ही पण मॅजिशियन आहात, आम्ही सगळेच मॅजिशियन आहोत. फक्त एवढंच आहे की आपण रोज प्रॅक्टिस, आपली कन्सिस्टन्सी किती आहे याच्यावर अवलंबून आहे. आपण किती काम करतो, किती व्हिज्युअलायझेशन करतो, किती लिहितो फक्त. आणि मी तर हे अनुभवलं आहे की मी फोकस ग्रॅटिट्यूड करायची. कशासाठी? रिलेशनशिपसाठी. काही नाही, थोटांड, पूर्व थोटांड होतं हे हे मला काल खरंच पूर्णप्रमाणे इतकं छान माझं एक मेडिटेशन झालं काल. आणि त्याच्यात मला खरंच समजलं की कीर्ती, हे सगळं नाटक होतं बरं. तू फक्त लिहायची पण तू माफ नाही केलेला. तू कुठेतरी मनात तुझ्या होतं ते मी सगळं काल काढलेलं माझं. आणि म्हणून मी जी शिकते ना ते मी का सांगते तुम्हाला, कारण की मी जे फील करते मला असं वाटतं तुम्हीही. का मी स्वप्न पूर्ण होत नाही, का अडथळे येतात, मला काय गरज आहे की मी जर एखादी नदी बघत असेल तर माझ्या डोक्यामध्ये थॉट काय, किती लोक असे कसे घाण करून ठेवतात. एनर्जी लेवलला तर ती मीच आहे करणारी. म्हणजे माझ्यातलंच कोणीतरी एक आहे ज्यांनी ती घाण केली आहे. माझ्यातलंच एक कोणीतरी त्यांनी तिचा कचरा टाकला आहे. मी हैदराबादची न्यूज जस्ट मला पॉपअप झाली, मी सहसा न्यूज बघत नाही, पण ती हैदराबादची न्यूज जेव्हा पॉपअप झाली तेव्हा मला तेच, कसे जंगल कट झाले, कसं हे ग्लो, कशाला एवढं म्हणजे. माझं काय काम आहे, मला काय शिकवलं बुकनी, आय एम गोइंग टू ब्लेस ते. मी परमेश्वराला, मी 5 माझे जे पंचतत्व आहे त्यांना ब्लेस करणार. मी पंचतत्वांना सतत माझं प्रेम पाठवणार. ते स्वतःहून स्वतःचं काम करून घेतील. सगळ्याच लोकांना अक्कल येईल, सगळे लोक आपलं प्लॅस्टिक वापरणार नाही, पिशव्या वापरतील. मी ते या व्हिडिओच्या थ्रू सुद्धा सगळ्यांनाच आवाहन करेल की प्लीज झाडं लावा, प्लॅस्टिकचं बिलकुल वापर टाळा. आपल्याला स्वतःला, तुम्ही आज बघा आपण कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतोय, आपल्याला पुढे काय पाहिजे आहे. आपल्याला आपलं म्हणजे प्रगती झाली पाहिजे आपल्या देशाची, पण त्याच्या सोबत सोबत प्रगतीसोबत आपण काहीतरी झाडं लावायची आहे. तर हे पण मी सगळ्यांना आव्हान करेल, कारण की मी जे फील करते ना ती मध्येच मी आपलं कुटकुट करणे आणि ब्लेम करणे आणि सतत सारखं लोकांना ब्लेम करण्यात काही पॉईंट नाही. मी फक्त ब्लेस करू शकते. आणि माझ्याकडून झाल्यावर मी 15 काय, मी रोजचे 1 झाडे लावू शकते, मी एवढं काम करू शकते, मी ते करणार. मी ब्लेम कशाला करू, म्हणजे तीही माझ्यामध्ये, मला निगेटिव्ह एनर्जी नको आहे असं. तीही मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वप्नापासून कुठेतरी दूर लोटते. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. सगळ्यांचं आयुष्य पूर्णतः खूप छान होऊ दे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यांना भरपूर यश मिळो. परमेश्वर ईश्वर चरणी हीच प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. प्रॅक्टिस करा सगळेजण, सकाळी उठून अर्धा तास तुमच्या प्रॅक्टिसला द्या प्लीज. येस, थँक्यू सो मच. थँक्यू येस मॅडम. प्राजक्ता. थँक्यू फॉर थँक्यू मॅडम. Thank you थँक्यू. Pratibha ma'am for Zoom meeting. Thank you Prajakta for reading. And thank you all the participants for listening. थँक्यू मॅडम. लिहिण्यापेक्षा तुम्ही वापर करा तुमच्या आयुष्यामध्ये. थँक्यू. मला खूप शेअरिंग ऐकायचे आहे. थँक्यू. आणि प्राजक्ता तुझ्या ताईला हा पॅरेग्राफ पाठव फोटो काढून. आजचा जो लास्ट पॅरा होता तो.
हो मॅम. हम्म.